हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली सुनील ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। तर आज आम्ही सगळे चाललेलो आहे गावी आणि खूप दिवस झालं मी व्लॉग बनवला नव्हता। मला कमेंट पण आलेली की व्लॉग का येत नाहीत, व्हिडिओ का येत नाहीत, तर म्हटलं आज गावी चाललेलो आहे तर व्लॉग बनवूयात। सर्वांचं आवरलेलं आहे, फक्त गाडीत सामान भरायचं बाकी आहे। ते भरून झालं की आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे। तुम्ही पण आमच्या सोबतच राहा आणि जर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। चला तर मग आता खाली जाऊयात। सर्व सामान गाडीमध्ये भरून झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा। स्टे ट्यून। अजून पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। साईडला का साईडला थांब, साईडला तर नक्की केली तर द्या मग अशा रस्त्याला पकड़ा गेट जातो ना फिर तो डोकं दाखवतो। सामान खूपच जास्त झाल्यावरती कॅरेज बांधले आणि त्याच्यावरती सगळ्या बॅगा ठेवलेल्या आहेत, डिक्कीत पण ठेवलेलं आहे, भरपूर सामान झालेलं आहे। संध्याकाळीच पैसा सर कमतोय मुंबईत। हा बाय 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 आयरो दूर चाललो आपण सगळे, दूर चाललो। फायनली आम्ही चाललेलो आहे। आम्ही 9लाच निघणार होतो घरातून, पण आम्हाला घरातून बाहेर आवरून निघता 10:30 झाले। बिकॉज आम्ही 1 वीकसाठी गावी चाललेलो आहे आणि आम्ही 7 जण आहे, तर 7 जणांचं भरपूर सामान होतं, ते गाडीमध्ये ठेवायला खूप टाईम लागला, त्यामुळे आम्हाला निघायला 10:30 वाजले। आता आम्ही ऐरोली क्रॉस केलेले आहे आणि आता आम्ही सगळेजण चाललेलो आहे गावी। स्वेटर नाही का? आहे ना, त्यांनी घातलं नाही आहे। एक 44 झालेले आहेत आणि इथे आम्ही थोडं चहा पिण्यासाठी आणि काहीतरी खाण्यासाठी थांबलेलो आहे।
अर्णव तुझा फ्रेंड तुला बोलवतोय. अर्णवचा फ्रेंड आहे. आम्ही इथे खाण्यासाठी थांबलेलो होतो कारण रात्री आम्ही लवकर जेवलेलो, त्यामुळे सगळ्यांनाच भूक लागलेली होती. पण इथं खाण्यासाठी काहीच अवेलेबल नव्हतं. फक्त चहा भेटत होता आणि मॅगी भेटत होती, पण मॅगी कोणालाच खायची नव्हती. जवळच तिथे मॅगडी होती, तिथे पण आम्ही काही आहे का खाण्यासाठी बघायला गेलेलो होतो, पण तिथे पण काहीच खाण्यासाठी अवेलेबल नव्हतं. म्हणून मग जीजू, पप्पा आणि सनींनी चहा घेतला, मम्मीने आईस्क्रीम घेतलं आणि मी आणि अर्णवने मॅगी घेतली खाण्यासाठी. मुंबईमध्ये एवढी थंडी जाणवत नव्हती, पण मुंबईतून बाहेर पडल्यानंतर खूपच थंडी जाणवत होती, त्यामुळे आम्ही सर्वांनी स्वेटर घातले. आम्ही इथे मॅगी खाण्यासाठी थांबलो आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही इथून निघालो. तिथून मॅगी खाऊन निघाल्यानंतर आम्ही सर्वच जण गाडीमध्ये झोपलेलो होतो. फक्त सनी आणि जीजू जागे होते कारण ते ड्राईव्ह करत होते. गुड मॉर्निंग सर्वांना. आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथं चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत. मे बी आता आम्ही कराडच्या थोडंसं अलीकडे होतो. या सीझनमध्ये गावी ऊस तोडणी चालू असते, त्यामुळे आम्ही जिथे चहा प्यायला थांबलो होतो तिथून आम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या बैलगाडी दिसत होत्या. सकाळी सकाळी असं दृश्य बघून खूपच छान वाटत होतं. गाव जवळ आल्याची जाणीव होत होती. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कोल्हापूरमध्ये. आता इथून आमच्या गावी जायला जवळजवळ पाऊण तास लागतो. फायनली पोहोचलेलो आहे घरी. इतक्या महिन्यांनंतर गावी येऊन खूपच छान वाटत होतं. दत्त जयंती पण होती आणि आमच्या घराच्या समोरच दत्त मंदिर आहे, त्यामुळे दत्त जयंतीसाठी आकाश पाळणे, वेगवेगळी खेळण्याची दुकाने आलेली होती. ते पाहून तर अजूनच छान वाटत होतं. घराच्या समोर एकदम सर्व भरलेलं होतं. येत नाही अर्णव बोलो या बोलायचं. या या ए उठ. येणार की खाऊ येतं, टाकता येतं. नाही आता नंतर लावना नाही लावायचं. लावना. उलटी हवा येते, उलटी हवा येते. काय कशाचं वारं द्यायचं? रस काढायला. रस नाही काढायचा, रस काढायचं तिथं मशीन. लागत काय वारं द्यायचं हे? काय वारं द्यायचंय अण्णा हे? हा मग हे आपल्याला आणले.
त्याचं घर बांधायला लागलं तिथे पण आणून ठेवायचं. वारं लागते ना, अगोदरच थंडी आहे, काय करते? मी एकदा करू. तिचा पाय सापड का गुंडाळलं? त्या आपल्या त्या ओळखायला पाहिजेत ना, म्हणून त्याला कापड लावलं. ती आपली नाही का? ज्याच्या पायात कापड नाही ना येल्लो, ते आपली नाही. मग चारच आहेत यार. एक कोंबडा आहे ना, कोंबडा एक रस्त्यावर होता. एक कोंबडा रस्त्यावर होता. या येतात. फायनली पोहोचलेलो आहे घरी. खूप ट्रॅफिक लागलं होतं येताना. लोणावळ्यामध्ये जवळजवळ 2.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो. आत्ताच पोहोचलेलो आहे. आता 8:30 वाजलेले आहेत. आता थोडा वेळ आराम करून आवरून मग बाहेर पण जायचं आहे. हा व्लॉग मी इथंच एंड करते आणि आज आम्ही बाहेर जाणार आहे कोल्हापूरला. त्याचा व्लॉग नेक्स्ट पार्टमध्ये येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.